सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 9. जियाने एक पाऊल नकळत कुठल्या दिशेने टाकलंय ते तिलाही माहिती नव्हतं. अन आता शर्विल जो सल्ला देईन त्यावर ही बरंच काही अवलंबून होते. त्याने कोणताही सल्ला दिला तरी तो त्याचं भविष्य ठरवणार होता. मग तो निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह. पण तो नाकारू शकत नव्हता की जियाचे ते रूप त्याला खरंच आवडले होते. काटे ना कटे तेरे बिन एक पल क्या मुझे हो गया, देखू न तुझे धडकन उतरे दिल ये कहा खो गया, अशीच त्याची अवस्था झाली होती. कदाचित ही तिची जादूच होती की तिने त्याच्या भूतकाळातल्या तिला विसरायला लावले. तो मनातच खुश होता. जणू तिच्या युफोरिया चढलेला. त्याने शर्विलला कन्स्ट्रक्शन साईटवरची व्हिजिट कॅन्सल करायला सांगितली आणि बाहेर एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. त्याची फेरारी त्या ऑफिसमधून बाहेर पडाली. त्याने शर्विलला त्या कॉफी शॉपमध्येच यायला सांगितले. तसाही तो आज वर्क फ्रॉम होम काम करत होता. आज सगळं काही त्याला सांगावं असं त्याच्या मनात होते. आता तो हे ओझे सहन करू शकणार नव्हता. शर्विल विश्वास ठेवू दे अन्यथा राहू दे, त्याच्याशी त्याला काही मतलब नव्हता. बस मनावरच्या आणि मनाच्या वजनातून त्याला मुक्त व्हायचे होते. त्याला जास्त वेळ वाट न लावता शर्विल तिथं हजर झाला. 2 बडे उद्योगपती आपल्या कॉफी शॉपमध्ये आलेत हे बघून शॉप ओनरची मान ताठ झाली होती. त्यांच्या आवडत्या कॉफीची ऑर्डर गेली आणि अबीरने डायरेक्ट विषयाला हात घातला. हे शर्विल, मला तुला काहीतरी सांगायचं आहे यार. अबीर इकडे तिकडे पाहत म्हणाला. यस बोल यार. मलाही कळू दे, एवढ्या अर्जंटशी बोलवण्याचे रिझन काय होतं तुझं, शर्विल म्हणाला. दोघेही जबरदस्त हँडसम दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज आसपासच्या मुलींना त्याच्याकडे पाहायला लाचार करत होते. पण त्या दोघांना त्याचं काही पडलं नव्हतं. फ्रॉम वेअर शुड आय स्टार्ट, सुरुवात कुठून करू मी. अबीर आपल्या हातावर त्याची हनवटी ठेवत म्हणाला. तिथूनच कर जिथून स्टार्ट करायचे असेल तुला. कम ऑन मॅन, डोंट क्रिएट मच सस्पेन्स. शर्विल त्याला चांगलाच ओळखत असल्याने त्याला माहीत होते की अबीर काहीतरी सिरियस बोलेल, कारण तो कारणाशिवाय असा अर्जंट भेटायला सांगू शकत नाही हे त्याला माहिती होते. सो लेट मी टेल यू दॅट. शर्विल यार, मला गेली महिनाभर रात्री अशी ना ट्रॅडिशनल स्वप्न पडतात. लाईक माझ्या स्वप्नात एक मुलगी असं रंगीत म्हणजे ब्राईडसारखं कॉस्ट्यूम घालून येते आणि तिचा एक डायलॉग असते. अबीर म्हणाला आणि शर्विल सिरियसपणे ते ऐकत होता. काय डायलॉग आहे, शर्विल म्हणाला. यू नो व्हॉट शी से, सौभाग्यवती मी तुमची. इवन तशीच काही हॉरर स्वप्नेसुद्धा पडतात मला. त्यात तिच्या पोटात कुणीतरी चाकू घुसवते आणि स्ट्रेंज म्हणजे मी सुद्धा त्या स्वप्नात असतो, अबीर म्हणाला. आणि शर्विलच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. व्हॉट्स इट्स सो सरप्रायझिंग यार, बट इट्स पॉसिबल आफ्टर वॉचिंग इवन हॉरर मूव्ही. जर एखादी पिक्चर मेंदूत स्टाक होऊन राहिली तर शक्य आहे की तेच सीन वारंवार तुझ्या स्वप्नात येतात. शर्विलने आपल्या परीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ओ नो, आणि त्याच वाक्याचे काय, सौभाग्यवती मी तुमची, हे कसले वाक्य आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी हॉररच काय कसल्याही फिल्मसुद्धा बघत नाही. सो यामुळे हे होत असेल असं शक्यच नाही, अबीर म्हणाला. अरे मग पास्टमध्ये बघितली असेल ना एखादी मूव्ही, सो त्यातले सीन्स तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतील आणि आपला ब्रेन कधीकधी एखादं सेंटेन्स करतो रिप्लेस, शर्विल म्हणाला. ओ नो, एकदाच नाही तर कित्येक वेळा ते वाक्य रिपीट झालं आहे माझ्या स्वप्नात. आणि प्रत्येक वेळी माझ्या स्वप्नात येणारी मुलगी ती सेमच असते. आणि याहून भयंकर सत्य आहे की, अबीर थांबला. त्याने एक श्वास घेतला. काय से इट, शर्विल. आणि धक्कादायक हे आहे की माझ्या स्वप्नात जिला मी पाहतो तिला मी ओळखत सुद्धा नव्हतो, बट सियामुळे ती मला प्रत्यक्षात समोर आलेली दिसते. अँड शी इज नॉट एनी अदर, शी इज जिया निंबाळकर दी ॲक्ट्रेस, अबीर म्हणाला. आणि शर्विल उठून उभा राहिला. व्हॉट, तो म्हणाला आणि जोरजोरात हसू लागला. अगदी हसून हसून त्याची पुरेवाट झाली. उभ्या उभ्या त्याला हसताना पाहून अबीरची सटकली आणि त्याने
त्याची कॉलर पकडली. जस्ट शट अप यू इडियट. आय एम नॉट टेलिंग यू अ जोक. इफ यू डोंट स्टॉप युअर लाफिंग आय विल किल यू. मी तुला जोक सांगत नाही. तू जर हसणं बंद केलं नाहीस तर मी तुला मारून टाकेन. अबीर रागाने आणि शर्विल एकदम गप्प झाला. पण तो खाली बसून परत हसत होता. अबीरचा राग बघून तो आपल्या हसण्यावर प्रचंड कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला शक्य होत नव्हते. शेवटी अबीरने त्याला अशी काही रागीट नजर दिली की त्याच्या हसू क्षणात गप्प झाला. यार सिरियसली, जिया आजकाल प्रत्येकाची ड्रीम गर्ल आहे, म्हणून ती तुझ्याही ड्रीममध्ये येते. कॉमन फॅनचे एक ठीक आहे, पण मी खरं सांगतो, तू चुकून तिची एखादी ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे पाहिली असेल आणि तसंही तू तिला वाचवलं होतंस ना. सो इट्स पॉसिबल दॅट यू आर सीइंग इन हर ड्रीम. शर्विल यू बीच. मी तुला हे सांगतोय की गेल्या 1 महिन्यापासून अशी स्वप्ने येतात मला. अँड आय सेव्ड हर येस्टरडे. सो हाऊ इज दिस पॉसिबल. आणि एकाच व्यक्तीने स्वप्नात येऊन तोच डायलॉग वारंवार म्हणणे आणि माझी झोप खराब झाली अशा स्वप्नांनी. कळतंय तुला. अबीर एक सुस्कारा सोडत म्हणाला. तिकडून कॉफी आली. रिलॅक्स, टेक कॉफी. शर्विलने एक मग उचलून घेत म्हटलं. त्यानेही कॉफी घेतली. एक सिप घेत होतो तो परत त्या स्वप्नांच्या दृश्यात गेला. आय थिंक यू हे डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. दे विल गिव्ह बेटर सोल्युशन. शर्विल म्हणाला आणि अबीरची परत सटकली. व्हॉट डू यू थिंक आय एम मॅड अबाउट. अबीरच्या चेहऱ्यावर अंगठ्यांचे जाळं पसरलं. नो, बट होतं असं कधी कधी वर्कलोडमुळे. आय जस्ट गिव्ह यू ॲडवाईज मॅन. इट्स नॉट पॉसिबल. वर्क स्ट्रेसमुळे असे होणे शक्यच नाही. ती तुझं लॉजिक कुठेही वापरू नकोस. अबीरने त्याला झापलं. ओके, बट आता काय करणार आहेस तू. बघ, म्हणजे इतका मोठा बिझनेसमॅन आहेस. तू जर जिया निंबाळकरला मागणी घालणार असेल तर माझा फुल सपोर्ट आहे. कारण ड्रीम गर्लला मिळवलं की ना ही तुझी ड्रीम येतील ना, ही तुझी झोपमोड होईल. सिम्पल लॉजिक आहे. शर्विलचा पुन्हा एकदा सल्ला तसा तो जोली स्वभाव असल्याने तो असे सल्ले देणार हे अबीरला माहीत होते. तू तुझं तोंड जरा बंद ठेव जर तू असे सल्ले देणार असेल तर. अँड वन मोर थिंग, जिया इज इन्व्हायटिंग मी टू डिनर. इनफॅक्ट तिथेच मॉम डॅड बोलत आहे तिचे. व्हॉट डू यू थिंक, शुड आय गो. अबीरने विचारले. ओ या मॅन, जर ती तुला इतक्या मोठ्या इन्सिडेंटमधून वाचवलंस तू तिला, तर यू डिझर्व द डिनर विथ जिया. आय मीन विथ हर पॅरेंट्स. शर्विल म्हणाला. ओके, अबीर म्हणाला आणि इतक्यात शर्विलचा मेसेज वाचला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि पटकन ती ऑफ केली. नशीब अबीर कुठल्या तरी विचारात होता, नाहीतर बघितलं असतं तर शर्विलवर सुटला होता. तिला पण आताच मेसेज करायचा होता. तो मनातच म्हणाला. कुणाला तरी त्याने शिव्या हासडल्या. यू नो व्हॉट, इतक्या सुंदर ॲक्ट्रेसने मला जेवायला बोलवलं असतं तर. काश शी इज माय. शर्विल म्हणाला. कदाचित अबीरने त्याची ती घाईनं ऑफ केलेली स्क्रीन नोटीस करू नये म्हणून. ओ हॅलो, ती जस्ट ॲक्ट्रेस आहे. लगेच काय तिच्या मागे लागला तू. तिच्यापेक्षा जास्त सुंदर असतात मुली. ट्राय अनादर मॅन. अबीर म्हणाला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. तो असं जरी बोलला असला तरी त्याला मनात कसं तरी होतं. शर्विलचं बोलणं ते ऐकून. नो यार, शी इज महाराष्ट्र क्रश. कुणालाही ती मिळणार नाही, बट मी डेफिनेटली ट्राय करेन तिच्यासाठी. शर्विल म्हणाला आणि अबीरने त्याच्या हाताच्या मुठी आवडल्या. त्याला शर्विलने असं म्हटल्यावर काय होतं ते कळत नव्हतं, पण एक प्रकारची असुरक्षितता त्याच्या मनात दाटून आली होती. ओके, थँक्स फॉर ॲडवाईस. मी माझं डिसिजन घेईन. सी यू. अबीर म्हणाला आणि निघून गेला. शर्विल मात्र त्याच्याकडे पाहत राहिला. नॉप यार, मी तिच्यासाठी कधीच ट्राय करणार नाही. कारण या हृदयात आधीच कुणीतरी बसलं आहे आणि तुला ते समजलं तर तू माझ्या तंगड्या तोडशील याची मला खात्री आहे. म्हणून असं बिहेव करावं लागतं मला तुझ्यासाठी. शर्विल मनातच म्हणाला आणि त्याने मेसेज पाहिला. तो कॅफेमधून बाहेर पडला आणि त्याला निघायला हवं होतं. कोणीतरी वाट पाहत होतं त्याची. हाऊ रूड ही इज. इतका वाव कोण खातं यार. तेही तुझ्यासारख्या महाराष्ट्र क्रशने बोलून पण. मान गए यार तुझे. मधू जियाला म्हणाली. एक्सक्यूज मी, तू येऊ दे नाहीतर राहू दे. आपलं कर्तव्य होतं बोलवण्याचं, ते झालंय. सो लेट इट बी.
जिया खांदे उडवत म्हणाली, ये यू आर राईट. माझ्या ब्युटिफुल ताईला नकार देणाऱ्या ना असंच जाऊ दे, गेले उडत. मधू म्हणतच होती की जियाचा फोन वाजला आणि योगायोग ही भयंकरच होता. जियाची वेगळी नजर बघून काय अशा नजरेने मधूने हनुवटी उंचावली. तोच अबीर प्रधान. जिया म्हणाली, ओ आ गया ना लाईन पर. तुला नाकारण्याची चूक तो करूच शकत नाही ताई. मधू अभिमानाने म्हणाली, हे तुला नाकारण्याची काय, मला काय नाकारतील ते से डिनर कळेल. जिया फनकाऱ्याने म्हणाली, हा कळलं, मला तेच म्हणायचे होते. घे फोन. मधूने तिला दाटालो. जियाने फोन रिसीव्ह केला आणि ती बाजूला गेली, जिथे मधूला आवाज जाणार नाही तिथे. हा मिस्टर अबीर बोला. ती बेधडक बोलली. ओके. समोरून खूप रिक्वेस्ट येतात तेव्हा मला ते इग्नोर करणं जमत नाही. आणि प्रश्न तर तुझ्या मॉम डॅडच्या इज्जतीचा पण आहे. सो मला उद्या सायंकाळी फ्री टाईम आहे. सो आय कॅन कम. तो बोलला आणि तिने रागातच दात खाल्ले. ओ म्हणजे तुम्हाला माझ्या रिक्वेस्टसाठी नाही यायचे, तर माझ्या मॉम डॅडच्या रिक्वेस्टमुळे तुम्ही येत आहे आणि सरळ सरळ तुम्ही मला निग्नेट करतायत मिस्टर अबीर. ती तोऱ्यात बोलली, आय एम जस्ट रिस्पेक्टिंग युअर मॉम डॅड, नथिंग अदर. डीड यू अंडरस्टँड. समोरून त्याची करारी आवाज आला आणि फोन आपटावा वाटला तिला. ओके फाईन. आय डोंट केअर की कुणी मला रिस्पेक्ट देतं की नाही, त्याची मला पर्वा नाही. ओके नाव जस्ट टेल मी की तुम्हाला व्हेज और नॉन व्हेज हवं की नाही ते सांगा. तिचा स्वर रागीट होता. मला काहीही चालेल. यू कॅन मेक एनिथिंग. तो म्हणाला, आवाजात रूडनेस होताच. ओके फाईन. ती व्हॉट फाईन. कमीत कमी माझी जखम कशी आहे ते तरी विचारायला हवं होतं. या कलियुगात कोणाला कुणाशी काय काळजी असणार. अँड यू, तू तर ते विचारणारच नाही. तो थांबला. काय तू तर? व्हॉट्स डू यू मीन? काय? जियाचा राग गगनाला भिडला. नथिंग. कसं आहे, कुणाला जी गोष्ट नाही त्या गोष्टीला जास्त ताण देऊ नये. बाय विल सी यू टुमारो. समोरून त्याचा आवाज आला आणि फोन बंद झाला आणि तिने आपला प्रचंड राग समोरच्या भिंतीवर एक बुक्की मारून व्यक्त केला. कुणाला जी गोष्ट नाही त्या गोष्टीला जास्त ताण देऊ नये. मिस्टर अबीर, तुम्हाला ना मी सोडणार नाही. डायरेक्ट माझ्या पर्सनल लाईफवर कसे घसरू शकतात हे, आणि माझी बेइज्जती करतात. गॉड, कुठून मी मुंबईला गेले आणि यांनी येऊन मला वाचवलं. मला वाचवलं ना म्हणून, नाहीतर हे रिस्पेक्टफुली बोलले ते कधीच बोलले नसते. मी जिया मनातच म्हणाली. ती परत आली. हे काय म्हणाला तो? मधू उपकार करणार आहेत महाशय येतील ना तेव्हा. जिया म्हणाली. तिने अगदी सहज आपले एक्सप्रेशन चेंज केले, जणू काही तिला राग आला नव्हताच असे. पण मनातून ती किती ज्वालामुखी फुटण्यापासून वाचत होती ते तिलाच माहिती होते. तिने ही बातमी तिच्या मम्मी बाबांना सांगितली. त्यांना बरं वाटलं ऐकून की ज्याने आपल्या मुलीला प्रोटेक्ट केले होते तो आपल्या घरी येतोय जेवायला. जियाला मात्र त्याच्या ॲटिट्यूडचा भयंकर तिरस्कार आला होता, पण कुठेतरी मनात अगदी काही अशी थोडीशी रिस्पेक्ट होता. आपल्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर कसे भाव उमटले असतील याचा विचार करत होता अबीर. त्याच्या शेवटचे वाक्य आठवण तर तो तिची रिॲक्शन काय झाली असेल हे इमॅजिन करून खडखडून हसला. आणि त्याला आठवलं, मागच्या काही दिवसात पहिल्यांदा तो असा हसला होता. त्याचे रुंदावलेले ओठ परत आकुंचित झाले. काही का असेना, पण ती आज त्याच्या चेहऱ्यावर हसू येण्याचे कारण बनली होती. आज झोपताना त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा होता. नकळतपणे तो त्याच विषयात गुंतत जात होता. पण त्याच्या कामाने दमलेल्या मनाला तिचा चेहरा इमॅजिन झाला की बरं वाटत होतं. तिच्या हलक्या रागीट आवाजाला आठवून मनात अनेक रंगीत सूर जोडले जात होते. त्याचा डोळा लागला. त्याची साखर झोपेत कित्येक तास गेले की त्याला कळलं नाही. आणि मग एकाएकी मंदिरात घंटा जोरजोरात वाजू लागल्या. त्याचे मन पुन्हा एकदा त्या काळात गेलं. अंतरंगात काही गोष्टी रिपीट झाल्या आणि ती सजून धजून त्याच्या समोर आली. नेहमीप्रमाणेच त्याने विचारलं, कोण आहेस तू? आणि डोईवर पदर घेतलेल्या, अंगावर भरभरून सोन्याचे दागिने घातलेल्या आणि डोक्याच्या मध्यभागी सिंदूर घातलेल्या त्या सौंदर्याच्या राणीने तिचे काळेभोर डोळे त्याच्यापुढे वळवले आणि म्हणाली, सौभाग्यवती मी तुमची. इतक्यात त्याच्या मागे कुणीतरी आलं. तिने एकदम त्याला दूर व्हायला सांगितलं. तिच्या खानाखुणा त्याला कळल्या नाहीत आणि खाच त्याच्या पोटात काहीतरी घुसलं
अन तिने किंचाळी जोरात फुटली अन तो ताडकन उठून बसला. नेहमीप्रमाणे ते स्वप्न, पण आज थोडं बदललं होतं. दरवेळी तिच्या पोटात चाकू घुसायचा, आज मात्र त्याच्या पोटात घुसला होता. त्याचा श्वास वेगाने सुरू झालेला पाहून आपल्याला कसला आवाज तर झाला नाही या विचाराने त्याने मती कुंठित झाली होती. ती आणि तिचा चेहरा आणि स्वप्नेही तीच होती. जिया निंबाळकर तो तसाच उठला आणि इकडे तिकडे झऱ्या मारू लागला. कित्येक मंजिली उंच असलेली त्या भव्य आणि आलिशान इमारतीत त्याला सुखाची झोप मिळत नव्हती. ती पदर घेतलेली मुलगी वारंवार पुढे येत होती. शेवटी त्याने आपलं ड्रॉइंगचं सामान घेतलं. त्याला लहानपणापासूनच ड्रॉइंग भरपूर आवडायचे, पण आता कामात बिझी असल्याने त्याला तेही जमत नव्हतं. पण आज आतूनच आवाज आलाय, घे काढ तिचे चित्र. त्याने कलर पेन्सिल त्या स्वप्नात येणाऱ्या परीला पाहिलं आणि डोक्यात भरून त्या मुलीला आपल्या ड्रॉइंग बोर्डवर रेखाटायला सुरुवात केली. अगदी तन मन लावून तो तिचं चित्र काढू लागला. मेंदू थेट तिचे रूप बेटातून कार्डबोर्डवर साकारलं जाऊ लागलं. तिच्या रूपाचं एक छटा जी त्याने आजवर स्वप्नात बघितली होती ती हळूहळू कागदावर उमटू लागली. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांनी वेग पकडला. जवळपास 2 तास तो मध्यरात्री तिचं चित्र काढत होता आणि शेवटी ते झालं. शेवटी त्याच्या स्वप्नात येऊन छळणाऱ्या तिचे चित्र काढून झालं. अगदी तसंच जशी ती दिसायची स्वप्नात तशीच. बऱ्याच वेळ एकाच जागी बसून त्याचं अंग दुखत होतं, पण तिच्या पूर्ण झालेल्या चेहऱ्याला बघून त्याचे डोळेसुद्धा स्तब्ध झाले. त्याची ड्रॉइंग आठ इतकी हुबेहूब कशी झाली ते त्यालाही माहीत नव्हतं. बरेच दिवस झाले त्याने एकही ड्रॉइंग केली नव्हती आणि अशावेळी ड्रॉइंग बिघडण्याऐवजी इतकी अप्रतिम आलेलं बघून अक्षरशः तोंडात बोल गाठण्याची वेळ आली होती. त्याच्यावर सगळ्या आश्चर्यजनक गोष्टीच घडत होत्या. त्याच्यासोबत त्याला माहीत नसलं तरी एक विधिलिखित होते. नंतर तो झोपून गेला. मग मात्र त्याला बरीच छान झोप लागली होती. पण त्याचं चित्र काढण्याच्या 2 तास मोबदला घेऊन सकाळी सिया आबिरला गुड मॉर्निंग करण्यासाठी त्याच्या रूममध्ये आली. पण तो तर झोपला होता. अजूनही झोपला आहे हे थोडं सरप्रायझिंग होते तिच्यासाठी. ती त्याच्यासाठी काहीतरी बोलणार होती, पण त्याला झोपलेलं बघून ती जायला निघणार इतक्यात तिचं लक्ष बाजूच्या पसाऱ्यावर गेलं आणि तिथेच स्टूलवर एक नवीन कार्डबोर्ड दिसला. ते उलट असल्याने फक्त कलरफुल दिसत होतं, नीट दिसत नव्हतं. पण एकंदरीत रंगसंगीत बघून ते चित्र बघण्याची तिला अनावर इच्छा झाली. ती पुढे गेली आणि चित्र पालटून बघणार इतक्यात तिचा हात आबिरने पकडला. डोंट सी इट. तो उठून बसत म्हणाला, अरे पण बाई, इतक्या दिवसांनी ड्रॉइंग केली आहे, बघू दे ना. बॅक साईडवरून ते जबरदस्त दिसतंय. प्लीज बाई दाखव ना, काय आहे. सिया हट्ट करत म्हणाली. नो, गुड मॉर्निंग. तो म्हणाला, गुड मॉर्निंग बाई, प्लीज दाखव ना. असं काय आहे यात न दाखवण्यासारखं. किती दिवसांनी तू ड्रॉइंग काढली आहे, दाखव ना बाई. जिया डोळे बारीक करून म्हणाली. सिया, आय सेड तुला ते बघता येणार नाही, सो शट अप नाव. तो खेसकला. बाई प्लीज दाखव ना, ती म्हणाली आणि त्याने रागीट नजरेने तिच्याकडे बघितलं. गेट आउट, जस्ट लिव्ह नाऊ. तो तिला बाहेर बोट दाखवत म्हणाला आणि ती घाबरून निघून गेली त्याच्या रूममधून. तो काही क्षण तिला जाताना बघत राहिला आणि परत त्या ड्रॉइंगवर नजर टाकली. त्याच्या स्वप्नात निळसर साडी आणि सेम कलर ब्लाऊज, डोक्यावर बिंदी, कपडावर चंद्रकोर आणि कानात झुमके आणि केसात मागे गजरा मांडलेला होता बहुतेक. गौरवर्ण असलेल्या गळ्यात दागिने दिसत होते. असं तसं चित्र साकारण्यात तो कमालीचा यशस्वी झाला होता. चित्र अंकी कोणी पाहिलं असतं तर नक्कीच ते जियाचे आहे असं म्हटलं असतं. पण त्याच्या दृष्टीने ते चित्र त्याच्या स्वप्नात येणाऱ्या मुलीचे होते. पर्यायाने जियाचंच असंही म्हणता येईल. आणि म्हणूनच त्याने ते सियाला पाहू दिलं नव्हतं. एकदम साजिवंत दिसणारी ते चित्र त्याने आपल्या सेफ ठिकाणी ठेवले आणि जिममध्ये निघून गेला. ट्रेडमिलवर धावत असताना सुद्धा समोरच्या मिररमध्ये ती दृष्टीच पडत होती त्याला. त्याने डोळे बंद केले आणि धावायला सुरुवात केली. आता ती मननचिंचन पुढे होती. मनाच्या डोळ्यासमोर दुसऱ्या दिवशी सायंकाळी जिया आणि तिची फॅमिली आबिरची वाट पाहत होती. त्याच्यासाठी तिने इच्छेविरुद्ध जेवण बनवले होते. तशी कुकिंग तिला बऱ्यापैकी जमत होती. पण काल रात्री
तो जे काही बोलला त्यावरून ती चिडलेली होती, पण काय करणार, मम्मीने आगलं धरल्याने तिला त्याच्यासाठी कुकिंग करणे भाग पडलं. बाहेरच्या सिक्युरिटीला तिने आबिरच्या येण्याबाबत सांगून ठेवले होते. आता फक्त तो येण्याची नाईलाजाने ती वाट पाहत होती. आणि साईड बाय साईड ती सौभाग्यवतीची स्क्रिप्टही वाचत होती. या सौभाग्यवती शब्दाला खूप महत्त्व असणार होते आता तिच्या आयुष्यात. आबिर सकाळीच येणार होता, डिनरलाही आणि आणखी कुठेतरी. जियाने बाहेरच्या सिक्युरिटीला आबिरच्या येण्याबाबत सांगून ठेवले होते. आता फक्त तो येण्याची नाईलाजाने ती वाट पाहत होती. आणि साईड बाय साईड ती सौभाग्यवतीची स्क्रीनही वाचत होती. या सौभाग्यवती शब्दाला खूप महत्त्व असणार होते आता तिच्या आयुष्यात. आबिरने ऑफिसमधून दुपारच्या वेळी व्हाईट हाऊसकडे गाडी घेतली. त्याची फरारी आपल्या नेहमीच्या सॉफ्ट स्पीडने जाऊ लागले. त्याला नेहमीच थोडं मंद गतीने ड्राईव्ह करायला आवडायचं. त्याला अचानक लक्षात आलं की जिकडे तो डिनरसाठी जाणार होता ती तर ड्रायव्हिंगमधली लुईस हॅमिल्टन होती. अगदी फॉर्म्युला 1 रेसिंग स्टारसारखी गाडी ड्राईव्ह करत होती. बिलकुल त्याच्या अपोजिट. तो किंचित हसला. आपण तिच्याकडे चाललोय हे सियाला सांगावं की नको या विचारात तो पडला होता. सांगावंच म्हणजे आपल्या आउटफिट जियाच्या एखाद्या फेवरेट कलरचा सिलेक्ट करता येईल, तो मनाशीच म्हणाला. पण व्हाय? तिच्या चॉईसचा का? तिचे काय संबंध आपल्या चॉईसशी? दुसऱ्या मनाने डोकं वर काढलं. मग तो विचलित झाला. आपणच रात्री काढलेले ते ड्रॉइंग परत बघण्याची त्याची इच्छा होत होती आणि मनात अनेक विचारांचा गोंधळ सुरू होत होता. त्या स्मार्ट आणि कूल डॅशिंग दिसणाऱ्या चेहऱ्यावर अंतरंग मात्र काय चालले ते दिसत नव्हते. तेवढा प्रचंड कंट्रोल त्याच्याकडे होता. मनातल्या भावना चेहऱ्यावर सहजासहजी न आणण्यात त्याचा हातखंडा होता. सरसर करीत फरारी व्हाईट हाऊसमधून शिरली. गाडीमधून तो थेट कुठेही न थांबता आपल्या रूममध्ये जाताच होता. त्याचे लक्ष बाहेर शेफना हे बनव ते बनवच्या ऑर्डर हॉलमध्ये बसून देत असणाऱ्या सियाकडे गेले. त्याकडे त्याने एक कटाक्ष टाकला. तिने तिच्या बाई आलेला नोटीस केलं आणि नजर फिरवली. आफ्टर ऑल सकाळी तो ओरडला होता. थोडीशी रागावली असली तरी त्यात रुसवा कमी आहे आणि दहशत जास्त होती. तो तिच्या जवळ आला तसा तिने तोंड फिरवलं तसा तो परत चालू लागला आणि सिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. तिला वाटलं होतं की तो तिला मनवेल, लाडीगोडी लावेल, पण कशाचं काय, तो तर परत चालला होता. आय कांट बिलीव्ह दॅट एक ब्रो सिस्टरशी एवढा रूढ वागतो. मूव्हीजमध्ये तर गुंड लोकसुद्धा आपल्या सिस्टरवर किती प्रेम करतात. त्या गीता गोविंदमसुद्धा होते. अँड देअर इज आय एम, जिथे भावाला सिस्टरकडे बघायला वेळ पण नाही. मग मनवणे तर दूर की बात है, सिया म्हणाली आणि आबिर थांबला. तो मागे वळून पाहत होता आणि सिया परत घाबरली. कोणत्या गोष्टीवरून त्याला राग येईल आणि तो ओरडेल याचा नेम नव्हता. तो जवळ येऊ लागला तशी ती घाबरली. तो अगदीच पुढ्यात आला आणि त्याची नजर बघून ती उठून उभी राहिली. आय एम सॉरी भाई, आय वॉज जस्ट जोकिंग यू. ती काय म्हणत होती की तो हसला. इट्स ओके आणि यू नो व्हॉट, तुझा भाऊ पण गुंडच आहे आणि तो जे गुंड ज्याच्या सिस्टरवर जेवढे प्रेम करतात त्यापेक्षा जास्त प्रेम करतो हा भाऊ तुझ्याशी. अँड कीप इट माइंड दॅट एखाद्याने कोणती गोष्टीविषयी प्रायव्हसी मागितली तर ती त्याला द्यायला हवी. अशाने काय होते माहिती आहे तुला, तो म्हणाला आणि तिची तंतरली. त्याचे प्रश्न म्हणजे बापरे बाप. हां काय ती? अशाने समोरचा पर्सन हर्ट होत नाही आणि कुणीतरी आपल्याला हवी असलेली प्रायव्हसी देते या विचाराने तो हॅपी होतो. अंडरस्टूड? तो तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला आणि निघून गेला. अशाने समोरचा पर्सन हर्ट होत नाही आणि कुणीतरी आपल्याला हवी असलेली प्रायव्हसी देते या विचाराने तो हॅपी होतो. हा ये क्या था? हा आबिर बाई आहे पण फिलॉसॉफी झाडू लागला माझ्यासमोर. गॉड प्लीज, एखादी तरी व्यक्ती माझ्याशी मस्ती करेल आणि मी त्याची मन मोकळेपणे खिचू शकेल अशी पाठव ना यार. कधीतरी एक रे माझं. सिया हात जोडत वर बघत मनातच प्रार्थना करत होती. तिच्या प्रार्थनाला यश कधी येणार होते हे आता त्या देवाला ठाऊक होते. आबिरने
छान शॉवर घेतला, नोकराला सांगून एक कॉफी मागवली आणि मग त्याचं क्लॉथ सिलेक्शन सुरू झाले. काही वेळाने कॉफी आली आणि मग त्याने ती पीत पीत बॉर्डबरोबर नजर टाकली. हँगरला कितीतरी महागडे ब्लेझर्स आणि इतर कपडे लटकत होते. कॉफी संपून झाल्यानंतर त्याने एक व्हाईट टी शर्ट आणि जीन्स काढली आणि त्यावरती एक ब्लू ब्लेझर त्याने ते घातलं आणि एक परफ्यूम फवारला. केस छान सेट केले आणि त्याला सूट होईल अशा फ्रेमच्या गॉगल चढवला. शेवटी एक बूट घातला आणि ते ड्रॉइंग काढलं. मनात विचार आला, तिला हे ड्रॉइंग द्यावं ॲज अ गिफ्ट म्हणून. नो वे, व्हाय शूड आय गिफ्ट हर, आफ्टर ऑल इट्स मॅजिक ड्रॉइंग. आणि इतकं सुंदर ड्रॉइंग तिला का द्यावं? अलदू दे, तिचं असलं तरी. नेहमीप्रमाणे त्याचं दुसरं मन पहिल्या मनावर हावी झालं आणि तो बाहेर पडला. तशीही त्याला आपण कुठे जातो हे सांगून जाण्याची गरज नाही याची आवश्यकता दोन्ही भासली नव्हती. मग आजही कशाला? पण तरीही मॉम बाहेर जायला समोर आली तर अबीरने विचार केला. मम्मी, आय एम गोईंग टू पुणे, येईन संध्याकाळी. तो एवढंच बोलला आणि निघून गेला. मॉम आणि डॅड वर त्याच्या वेगळ्याच कारणासाठी राग होता. तो राग जाणून होते, कारण त्याच्या त्या रागाला बरीच अशी तेही जबाबदार होते. ड्रायव्हर वगैरे न घेता तो स्वतः ड्राईव्ह करत निघाला आणि जाताना त्याच्या ड्रॉइंगचा फोटो काढायला तो विसरला. तो का काढला हे त्याला माहितीच नव्हते, पण त्याने काढला. आपल्या नेहमीच्या स्पीडपेक्षा जास्त स्पीडने ड्राईव्ह करत निघाला. जाताना नशीली डीजे गाणी कारमध्ये प्ले होत होती. बरोबर 8 वाजण्याच्या दरम्यान घराची बेल वाजली. घरात नोकर चाकर कोणी नसल्याने डोअर ओपन केले गेले. ते जियाच्या मॉमने, निहारिकाने. आता अबीर कसा दिसतोय याची आयडिया जियाने त्यांना दिली होती. त्यात त्याचा रुबाब बघून तोच असेल याची त्यांना खात्री झाली. अरे अबीर, या ना, त्या म्हणाल्या आणि आत आल्या. अबीरने स्मित हास्य करत आत एंट्री घेतली. त्याची नजर सगळीकडे फिरली. निहारिकाने त्याला हाताला असलेल्या बँडेजला पाहिले आणि तसंच जाऊन ग्लासमध्ये पाणी भरून आणून त्याला दिलं. त्यानं 2 घोट पाणी पिलं. बसा ना, त्या म्हणाला आणि अबीर सोफ्यावर बसला. तिकडून मधू आणि तिचे बाबा आले. बाबांनी अबीरला पाहून त्यांचे वेलकम केले. मधूनही शेक हँड केले. हाय, आय एम मधू, ती म्हणाली. अबीर हसला. त्याला आय एम अबीर हे सांगणं जरुरीचं वाटलं नाही. अबीरने एक कटाक्ष टाकला. ज्यामुळे तो इथं आला होता ती कुठे दिसत नव्हती. शेवटी तीही वरून खाली आली. तिने फेंट पिंक कलरचा ड्रेस घातला होता. तिच्या सोनेरी रंगावर तो खुलून दिसत होता. ती उतरत असताना अबीरने तिला पाहिलं. कानात 2 मोठाल्या इयरिंग्ज होत्या आणि नजर तिथंच कशी अडकली हे त्यालाही कळलं नाही. ती मोकपणाने उतरत होती आणि त्याचे डोळे तिच्या स्टेप वाईज पडणाऱ्या पावलांवर खिळून राहिले होते. तिने एका बाजूला केस घेतले होते जे थोडे शॉर्ट होते पण तिला शोभून दिसत होते. तिच्या कमनीय बांधा त्या ड्रेसमधून अगदी उठून दिसत होता. जणू तिची त्वचा झडाडत होती. ती खाली आली आणि त्याने आपली नजर फिरवली. दोघांची नजरानजर तर गुस्सेवाल्या कटाक्षानेच करावी वाटत होती. तिला पण मम्मी बाबासोबत तमाशा नको म्हणून तिने त्याच्यासोबत शेक हँड केला. अबीर, तुम्ही काय घ्याल, कॉफी की आणखी काही? आपण डिनर थोड्या वेळाने सुरू करू. व्हॉट्स बाबा अर्थात आनंदराव म्हणाले. अंकल, आधी तर तुम्ही मला एकेरी बोलवा. युअर एल्डर दॅन मी प्लीज, अबीर नम्रपणे म्हणाला आणि जियाची फ्यूज उडाली. ह्याला असं पण बोलता येते? खरंच मनापासून बोलतोय की बाबांसमोर साडसुदापणाचा आव आणतोय कुणास ठाऊक? जिया एक पोट तिरका करत मनात म्हणाली. ओके ओके अबीर, निहारिका कॉफी बनवशील? बाबा म्हणाले. नो आंटी, त्याची काहीच गरज नाही. नको, अबीर म्हणाला. असं कसं? कॉफी तर घ्यावीच लागेल. नाही आंटी, मला खरंच काहीच नको, अबीर उठत म्हणाला. आता काही घेतालाच नाही तर पोटात डिनरसाठी जागा हवा ना. वा, हुशार आहेत मिस्टर. जिया परत मनात पुटपुटली. ती स्वतःहून काहीच बोलत नव्हती. तो फोनवर तिच्याशी इतका रूढ जो वागला होता ना, म्हणून. ठीक आहे, पण बसू ना. तू बस, बाबा म्हणाले आणि अबीर बसला. तो अजिबात इकडे तिकडे पाहत नव्हता. तर जिया एका बाजूला उभी होती. किती सज्जन वाटावं अशी ॲक्टिंग चालली याची. वा, ऑस्कर द्यायला पाहिजे ॲक्टिंगच्या यांना. ॲक्ट्रेस मी आहे, ड्रामा हे करता. जिया मनातच बडबडत होती. अबीर आणि बाबा बोलत होते.
बिझनेस आणि इकॉनॉमिकच्या जवळचा संबंध, त्यामुळे त्यांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या होत्या. अगदी शेजारी बाकीचे आहेत याचाही त्यांना विसर पडला. शेवटी 10-15 मिनिटे झाली आणि बाबा म्हणाले, निहारिका द्या वाढायला. अबीर लेट्स हॅव डिनर. बाबा म्हणाले आणि अबीर अदबीने त्यांच्यासोबत जाऊन बाबांनी इशारा केलेल्या खुर्चीवर विराजमान झाला. डिनर नॉनव्हेज होता. जियाला फारसा आवडत नसले तरी तिने मम्मीला ते बनवायला मदत केली होती. मनाविरुद्ध का होईना. डिनर तर झाला. तो करताना 1-2 वेळा त्यांची नजरानजरही झाली, पण जियाने नजर फिरवली. नंतर अबीरनेही तिच्याकडे पाहिलं नाही. डिनर झाला आणि टिश्यू पेपरने हात पुसून जो तो बाजूला झाला. अबीर आणि बाबा परत सोफ्यावर बसले. अबीर, तू आमची रिक्वेस्ट मान्य करून आलास त्याबद्दल तुझे आभार कसे मानावे ते कळत नाही मला. बाबा म्हणाले, नो अंकल, इट्स वॉज माय ड्युटी. प्लीज डोंट से थँक्स. अबीर पोलाइटली म्हणाला, हा तुझा मोठापणा आहे. सच अ ग्रेट बिझनेसमॅन, बट ट्रूली पोलाइट. मी जियाला कायम विथ सिक्युरिटी फिरायला सांगतो, पण तिने त्या दिवशी नाही ऐकलं. बट यू अगदी योग्य वेळेला तिची मदत केली. थँक्स अ लॉट अबीर. बाबा हात जोडत म्हणाले. त्यांच्या शेजारी मम्मी उभ्या होत्या. त्याही कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहत होत्या. अंकल, इट्स वॉज माय प्लेजर. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानेही हेच केलं असतं, अबीर म्हणाला. तेच तर अबीर, मी बघितलं ना न्यूजमध्ये. सगळे रेकॉर्ड करण्यात गुंतले होते. जणू काही तिथं फंक्शन सुरू होते. चाकू बघून सगळ्यांची पाचावर दारणा बसली. त्यात पुढे जायला तिथे हिंमत हवी होती. अँड यू शॉन इट. बाबा म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विस्लत होते. इट्स ओके अंकल, नाव आय शूड लिव्ह. येतो मी आता, अबीर म्हणाला. बाबांनी पसंतीदर्शक मान डोलावली. अबीर जियाकडे एक कटाक्ष टाकून बाहेर पडला. बाकीचे सगळे आपापल्या रूममध्ये पांगले आणि जिया बाहेर आली. अबीर आपल्या कारजवळ जाताच तिने त्यांच्या खांद्यावर टॅप केले. त्याने मागे वळून बघितले. त्या लाईट्समध्ये तिच्या कानातल्या इयरिंग चमकल्या आणि त्याचा हलकासा प्रकाश त्याच्या डोळ्यावर चमकून गायब झाला. यस, तो ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. हाऊ वॉज डिनर. तिने विचारलं हाताची घडी घालूनच. इट वॉज ग्रेट. युअर मॉम हॅड गुड टेस्ट, तो म्हणाला. फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन, डिनर माझ्याकडून सुद्धा बनवला गेला होता. ती हो, त्यामुळे थोडीशी टेस्ट बिघडली असावी, तो म्हणाला. चेहऱ्यावर कोणतीही भाव न ठेवता बोनेटला टेकून तो आरामात उभा होता. शट अप, ओके. मुद्दाम इन्सल्ट केलेला मी खपून घेणार नाही, ठीक आहे ना. खूप बघते मी तुमचं. अगदी टेकन फॉर ग्रँटेडच घेतायत मला. हे बघा, मला बावडत समजत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. त्या दिवशी जे काही झालं त्यामुळे मला काही सुचायचं बंद झालं होते. सो थोडं वागले मी तसं, पण याचा अर्थ असा नाही की मी तुमचं आणि तुम्ही माझं कसंही अपमान कराल, जिया कठोर स्वरात म्हणाली. तिचा चेहरा रागूट दिसू लागला. अबीरला तिचे हे रूप नवीन होते. त्याचाही राग नाकावरच होता. तोही चिडला. ओके फाईन, बाय, तो म्हणाला आणि पुढे गेला. वा, साधं स्वारीसुद्धा म्हणता येत नाही ना स्वतःच्या चुकीबद्दल. राग तर नाकावरच आहे. असं असेल तर का दुसऱ्याला असं टेकन फॉर ग्रँटेड घ्यायचं, जिया म्हणाली. तो दरवाजा उघडता थांबला. हे खूपच कॅज्युअली घेशील तू असं वाटलं नव्हतं. बट लिव्ह इट. आणि तुला मी सॉरी म्हणायलाच हवं आहे तर सॉरी, परत असं नाही म्हणणार. ओ सॉरी, आपण परत भेटणार तर नाहीच ना. सो गुड बाय, अबीर म्हणाला आणि आत बसून त्याने दरवाजा झाकला. ती त्याच्याजवळ गेली. हे गुड बाय नाही म्हटलं असं तरी चाललं असतं, कारण काय आहे ना, सिया माझी मैत्रीण आहे आणि कधी चुकून तिकडे आलेस तर कदाचित आपली भेट होऊ शकेल ना. आणि काय हो, तुम्हाला एक साधं लॉजिक माहिती नाही का की असं टोमणे मारणे साहजिकच आहे की कुणाला तरी राग येईल. असं 1-2 वेळा ठीक आहे, पण सततच असं करण्याने समोरचा इरिटेट होतोच ना. एवढं समजत असेल ना तुम्हाला, किंवा समजत नसेल तर ते समजून घ्यायला हवं तुम्ही. आणि हो, हॅप्पी जर्नी, गुड बाय, जिया म्हणाली आणि सरळ पुढे चालू लागली. क्षणभर
ती ऑन करताना त्याच्या हात थांबले आणि जरा अतिच केलं तिच्या बाबतीत हे त्यालाही समजले. आता तिला काय बोलावे ती तर बाय करून चालली गेलेली, पण शिवाय तिला कधी ना कधी आपल्या ड्रीमचे हे सिक्रेट सांगायचे आहे आपल्याला, नाही ना? काहीतरी करून तिला कन्व्हिन्स करायलाच हवं. त्याचं मन बोललं आणि तो कारमधून उतरला. जिया, त्याने असे हाक मारली आणि पुढे जात असणाऱ्या जिया ही जागीच थांबली, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. पण तो तिच्याजवळच चालत गेला. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. ओके, आय एम सॉरी जिया, जर तुला एवढं वाईट वाटलं असेल तर मी परत नाही बोलणार तुला, म्हणजे कधी भेटलो आपण तर, तो म्हणाला. ठीक आहे, इट्स ओके, ती कोरडेपणाने म्हणाली आणि जाऊ लागली. ती अशी जास्त काही न बोलता चाललेली बघून त्याला कसं तरी होत होते. त्यानं फोन काढला. जिया सॉरी, मी येताना एक बुकेसुद्धा नाही आणले तुमच्यासाठी, बट हेअर इज समथिंग दॅट यू विल शुअरली लाईक इट, आबिर म्हणाला आणि तिने नाराजीने मागे पाहिले. काही आणायची गरज नव्हती. आणि काय आता हे, ती म्हणाली. त्याने वेट म्हणत फोन ओपन केला. मनात बराबर विचार येऊन गेले त्याने तो फोटो काढला आणि आपल्याला तिला फक्त अर्ध सत्य सांगायचे आहे हे ठरवलं होतं त्याने. तो फोटो काढून तिला दाखवला आणि तो म्हणाला, मी लहानपणापासूनच एक चांगला चित्रकार आहे, सो मी जस्ट तुझ्या ट्रेडिशनल लुकमध्ये एक पिक्चर काढलं आहे. लुक, तो म्हणाला आणि तिने फोन हातात घेतला. ड्रॉइंगमध्ये हुबेहूब तीच साकारली गेली होती, अगदी कलरफुल. तिचे डोळे, कमानदार बुव्या आणि विस्तीर्ण कपाळ, गोबरे गाल आणि नाकात नाक, डोईवर घेतलेला पदर आणि गळ्यात असलेले दागिने. जियाने जे ट्रेडिशनल लुक केला तर टिपिकल अशीच दिसेल असं होतं ते ड्रॉइंग. ओ माय गॉड, जिया किंचाळलीच बाकी होती, कारण असा हुबेहूबपणा तिने याआधी उभ्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. एकदम जिवंत, ती जशी दिसत होती तशीच, जणू दैवी शक्ती. तीही हाताने काढलेली होती चित्रे. ती तुम्ही काढले होते आणि ते कसे, तिने आत्मविश्वासाने विचारले. ऑफकोर्स मीच काढले, आणखी कोण येणार आहे? आणि ड्रॉइंग हातानेच काढतात, नाही ज्यांना हात नाहीत असे अपंग आर्टिस्ट काढत असतीलही पायाने, बट मी एका हाताला थोडं लागलं असलं तरीही हातानेच काढलं आहे. डोंट वरी, मीच काढलं आहे ते. अभि शेवटी मीच काढले ते, यावर जोर देत म्हणाला. ओके, बट तुम्ही इतकं परफेक्ट ट्रेडिशनल लुक कसा काढला? आय मीन तुम्ही इमॅजिन कसं केलं? तिने विचारलं आणि अबीर गडबडला. त्याने तर ते स्वप्नात आलेलं लुक पाहून काढलेलं होतं, आता तिला ते कसं सांगणार होता तो. त्याला अडचणीत पडल्यासारखं वाटू लागला. नथिंग स्पेशल इन दिस. एक ॲप आहे आणि एकच काय, अशी ट्रेडिशनल लुक दाखवणारी खूप ॲप्स असतात, त्यात फक्त मी तुझा फोटो ॲड केला आणि नथिंग स्पेशल. तो खांदे उडवत म्हणाला. बट मला नाही पटत आहे. आणि लास्ट हात जखमी असताना कशाला घेतले हे कष्ट? ती म्हणाली. कष्ट नाही, जस्ट टाईमपास, तो म्हणाला आणि ती परत आवक झाली. एवढ्या मोठ्या बिझनेसमनने टिफी म्हणून ड्रॉइंग काढलं असेल हे पटतं का? मला वाटत नाही, पण ते म्हणतायत म्हणून. चला ठीक आहे. जियाने विचारलेला प्रश्न त्याच्या अडचणीत भर घालत होता. वाय, एक बिझनेसमन कायम बिझी असतो हे मान्य आहे, बट त्यालाही काही फॅशन असतात आणि CID सारखे क्वेश्चन्स विचारून झाले असतील तर. गिव मी माय फोन, तो म्हणाला. ती परत ते पाण्यात रमाण झाली होती. तिच्या अजूनही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. यू नो व्हॉट, तुम्ही जर ड्रॉइंग काढून सेल केली तर तुमच्या प्रॉपर्टीत आणखीन भर पडेल. जी हसत म्हणाले. शटअप, आता मस्करी केलीस तर याद राख, तो वॉर्निंगच्या सुरात म्हणाला. ओके सॉरी, लेट्स मी गो नाव बाय, तो म्हणाला आणि ती तशीच स्तब्ध राहिली. आता इथून पुढे भेट होईल न होईल, पण त्याने ते एवढ्या मुश्किल प्रसंगातून वाचवलं होतं याची तिला कल्पना होती. टेक केअर, हॅपी जर्नी, ती म्हणाली आणि त्यानं क्षणभर तिच्या मनाचा ठाव घेणाऱ्या डोळ्यात पाहिलं, पण संशय येऊ नये म्हणून लगेच एक स्मित केले आणि कारमध्ये बसला. सीट बेल्ट लावला आणि इग्निशन देऊन गाडीला पुढे आणली. परत
एक वार तिच्याकडे नजर टाकली. क्षणभरात त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला, पण तो तिच्यात हरवला. त्या सुंदर अन कोमलांगी नाजूक बांध्याला अन चेहऱ्याला पाहताना परत हरवला. ती डीपी नोटीस करतोय हे पाहून त्याची फरारी बाहेर पडली. जिया दूर जाणाऱ्या त्याच्या गाडीला लालटेक लॅम्पसकडे पाहत राहिली आणि त्याने काढलेले ते ड्रॉइंग तिच्या नजरेसमोर येत राहिलं. आजचा फक्त डिनर होता की मित्र हो? कॉमेंट्स नक्की करा आणि तुमच्या लाईकची मी वाट पाहत आहे. धन्यवाद.